नमस्कार. आज आपण झणझणीत अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही मसूर डाळीची आमटी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते. नुसतेच आमटीबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही मसूर डाळीची आमटी तयार होते. 1 वाटी मसूर डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून झाल्यानंतर 1 छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते आणि 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. 1.5 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आता डाळ शिजलेली आहे. डाळ व्यवस्थित अशी शिजल्यानंतर आपण ती मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्ही ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली तरीसुद्धा चालेल. डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायची, म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि त्यातील पाणी वेगळं होत नाही. तर इथे तर डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची. डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि इथं आपण फोडणी करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर नुसते आपण इथे लसणाचा वापर करणार आहोत. तर ही लसूण आमटी बनवणार आहोत. त्याच्यामुळे इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत आणि फक्त लसणावरच आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी, जिरं किंवा कढीपत्त्याचा बिलकुल वापर न करता फक्त आपल्याला इथे लसणाचा वापर करायचा आहे. लसणाचा छान असा फ्लेवर येतो. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला लसूण छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे लसूण परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आणि फोडणीमध्येच आपल्याला 1 चमचा गरम मसाल्याचा वापर करायचा आहे. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. तर ह्या आमटीमध्ये तुम्ही जिरे, मोहरी किंवा कढीपत्त्याचा वापर न करता सुद्धा अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता फोडणीमध्ये डाळ आपण व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे आणि इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. आमटी ढवळून झालेली आहे आणि आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण 4 ते 5 मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद उतरतो. तर इथे आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आमटी छान उकळलेली आहे. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. मस्त खमंग झणझणीत अशी ही मसूर डाळीची आमटी तयार होते. मस्त गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर अशी ही गरमागरम मसूर डाळीची झणझणीत अशी आमटी नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर एकदा ही अशा पद्धतीने मसूर डाळीची आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.